पण एक खंत आहे की लता दीदींच्या घरी त्यांचे चरणस्पर्श करायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. बच्चन साहेबांनी सुद्धा आम्हाला बोलवलं आवर्जून, आमच्यावर खूप सांगितलं की आम्ही तुमचं हास्यचित्र बघतो. परवाच आमच्याकडे ते रोहित शेट्टी आणि येऊन गेलेले. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की ते फार फॉलो करतात हास्यचित्र. मी केरळला गेलो होतो, पण तिकडे ज्या पद्धतीने केरळी लोकांनी हास्यचित्र बघितलं हे मी तुला सांगून तुझा विश्वास नाही बसणार. म्हणजे मला तिथे VIP ट्रीटमेंट होती अनेक ठिकाणी. म्हणजे मला न भूतो न भविष्यती असं झालं. असं मी आजपर्यंत अनुभवलेलं नव्हतं मराठी कार्यक्रमाला, आणि त्याचा अभिमान वेगळा आहे. आजपर्यंत पोस्ट खात्यावर फार कमी साहित्य आलेलं आहे किंवा फार कमी वेबसिरीज आलेल्या आहेत, मालिका आलेल्या आहेत. माझ्या मते ही पहिलीच मालिका असावी जी पोस्ट खात्याचं महत्त्व अधोरेखित करते. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्चप मराठी. तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि या नवीन वर्षात एका नव्या मालिकेच्या सेटवर मी आले. पोस्ट ऑफिस उघडा आहे ही नवी मालिका आहे. हास्यजत्रेची जी टीम आहे तीच या मालिकेत बघायला मिळणार आहे. मात्र प्रत्येकाचं एक विशिष्ट कॅरेक्टर आहे आणि विविध पात्र आहेत, आणि तेच त्यापैकीच एक म्हणजे समीर चौगुले. खूप खूप स्वागत आहे आणि हॅपी न्यू इयर सर तुम्हाला. हॅपी न्यू इयर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि तुम्ही 2022 हे वर्ष जसं गाजवलं तसंच 2023 या वर्षात तुम्ही प्रेक्षकांसाठी हा विनोदाची आतिषबाजी घेऊन येत आहे. हे काय नेमकं असणार आहे? कारण मी सेट बघते, 90s फील आहे, खूप अप्रतिम सेट आहे सर. नाही, खूप वेगळा प्रकार आहे आणि तेच एक महत्त्वाचं कारण आहे की ही मालिका सगळ्यांनीच करायला घेतली. सोनी मराठीने, सचिन मोठे, सचिन गोस्वामी यांच्या वेट क्लब प्रोडक्शनने, आणि आम्हीसुद्धा एक कलाकार म्हणून. कारण सोनी मराठीचा तुम्ही ट्रेंड जर बघितलात तर प्रेरणात त्यांनी ऑलवेज वेगवेगळ्या मालिका आणलेल्या आहेत, वेगवेगळ्या धाटणीचं आणलेल्या आहेत. टिपिकल जो ट्रेंड असतो तो सोडून त्यांनी सातत्याने वेगळ्या मालिका आणलेल्या आहेत. आत्तासुद्धा तुम्ही बघितलात ज्या सुरू आहेत मालिका त्यासुद्धा अतिशय वेगळ्या आहेत. त्याच पद्धतीची ही मालिका आहे. महाराष्ट्राची हास्यचित्र तुम्हाला भरपूर हसवते आणि सगळं विसरायला लावते. पोस्ट ऑफिस उघडे ही मालिका तुम्हाला भरपूर हसवेल पण खूप काही आठवायला लावेल. ही थोडीशी नॉस्टॅल्जिक करणारी मालिका आहे. म्हणजे ही तुमच्या आईवडिलांना खूप जास्त जवळची वाटेल. कारण हा जो फील आहे ना 90sचा, कॅसेट्स त्या नदीम श्रवण किंवा हा जो सगळा फील आहे ना तो त्यांनी फार जवळून अनुभवलेला आहे. आजपर्यंत पोस्ट खात्यावर फार कमी साहित्य आलेलं आहे किंवा फार कमी वेबसिरीज आलेल्या आहेत, मालिका आलेल्या आहेत. माझ्या मते ही पहिलीच मालिका असावी जी पोस्ट खात्याचं महत्त्व अधोरेखित करते. पोस्ट खात्याला आम्ही ही लिमिटेड मालिका करून एवढंच सांगू इच्छितो की थँक्यू. त्यांचे आभार फार कमी जणांनी मारलेले आहे. त्यांचं कार्य फार मोठं आहे. आत्ता जर तुम्ही बघितलं तर करोनाच्या काळात सील झालेल्या बिल्डिंगांमध्ये त्यांनी औषधं पोचवण्याचं काम केलेलं आहे. पोस्टाच्या माध्यमातून त्यांनी घराघरात औषधं पोचवलेली आहेत. एवढं मोठं काम, एवढं मोठं कार्य करणाऱ्या या एका पोस्ट खात्याचा सन्मान म्हणावा तेवढा झालेला नाही आहे असं आम्हाला प्रकर्षाने वाटतं. तर ही मालिका कुठेतरी त्या सगळ्यांना प्रकर्षाने सगळ्यांच्या समोर आणतं. नक्कीच. मला वाटतं तुम्ही हास्यजत्राच्या विविध स्किटमधून सातत्याने विविध विषय हाताळत असतात, पण या मालिकेतून जसं तुम्ही सांगितलं की पोस्ट खात्याचा विशेष उल्लेख असणार आहे, आणि मला वाटतं त्या खात्यातील जे लोक आहेत त्यांच्या विशेष करून तुम्हाला प्रतिक्रिया येतील आणि त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेल, आणि ती खरंच कौतुकाची थाप असेल तुमच्या सगळ्यांसाठी. पण जसं मी म्हटलं 90sचा फील तसा सेट, कॅरेक्टर्सही तसे आहेत. तुमचं कॅरेक्टर जे आहे त्याबद्दल माझं रवा निरगुडकर नावाचं कॅरेक्टर आहे. रवा निरगुडकर म्हणजे रमेश वामन निरगुडकर. तो अत्यंत प्रामाणिक आहे आणि त्याला 200% द्यायची सवय आहे. मी आहे तसाच आहे. म्हणजे माझं तीच सवय असते आणि मी कुणाला नाही म्हणू शकत. त्यामुळे माझा गैरफायदा घेतला जातो माझ्या स्वभावाचा. मग ऑफिसमधले सगळे करा ना निरगुडकर तेवढं काम, मला जरा हाफ डेला जायचं आणि मी नाही म्हणू शकत. आणि मग ह्या बाबडेपणाचा सगळे गैरफायदा घेतात आणि म्हणजे बायको माझ्यावर खूप चिडते. बायको म्हणते तुम्ही सगळी जबाबदारी डोक्यावर घेता आणि मग तुमचा गोंधळ होतो आणि मग वेंधळेपणा सगळ्यात नडतो तुमचा. बायकोला मी खूप घाबरणारं कॅरेक्टर आहे. जसं आहे तसंच आहे. मी जनरल आयुष्यात जसं आहे तसाच मी बायकोला घाबरणारा यात घेतलेला आहे. आणि माझ्या बायकोचं नाव रंजना आहे. आता रसिका वेंगुर्लेकर ते कॅरेक्टर करते आणि सातत्याने माझं एक वालूपद आहे की काही विचार केला की अरे यार असं होईल, मग ना उशीर होईल मला, आणि उशीर झाला की रंजना चिडेल मला, नको. मी रंजनासमोर पण हे म्हणतो बऱ्याच वेळेला, नको रंजना चिडेल, माहिती आहे अगं मीच रंजना आहे ती, म्हणते मलाच काय सांगताय तुम्ही. तर एवढा तो ना बायकोला घाबरणारा कॅरेक्टर आहे. बायकोची खासियत ही आहे की बायको फार वाईट जेवण करते त्याची. ऑफिसमधल्या सगळ्यांचं तो ऐकतो, कामं करतो. त्याचं एक कारण हे पण आहे की त्याचा डबा शेअर करायचा असतो दुपारी. मध्ये केळकर बाई येतात, ईशा डे काम करते. मग मी केळकर बाईंना सांगतो मी तुमचं काम करतो पण दुपारी भाजी कुठली डब्यात, ते म्हणतात वांग्याचं भरीत आहे, मला द्याल, मग मी काम करतो. हेही एक आहे, फार वाईट जेवण करते त्याची बायको.
ती एक गंमत आहे. असं प्रत्येक कॅरेक्टर छान फुलवलेलं आहे. अतिशय सुंदर असे कंगोर आहेत त्या प्रत्येक भूमिकेला आणि इतके सुंदर आहेत की तुम्हाला असं वाटेल की ह्या सगळी कॅरेक्टर्स ही तुमच्या आजूबाजूला कधीतरी तुम्ही बघितलेली आहेत. पारगाव नावाचं एक पोस्ट ऑफिस आहे पारगाव गावातलं. अख्ख्या देशात उत्तम पोस्ट कार्य करत असताना पारगावचं मंदिर काहीतरी गोंधळ आहे आणि या गोंधळाचं कारण या सगळ्या व्यक्ती आणि वल्ली. मी व्यक्ती म्हणणारच नाही, वल्लीच म्हणेन या सगळ्यांना आमच्यासारख्या. त्यातलं मी एक वल्ली आहे. त्याचा पोस्टमास्टर खूप चिडतो. ते म्हणतात की यार सगळ्या देशात उत्तम काम पोस्ट करतात, आपल्याला काय झालं, आपल्याला केवढं फायरिंग होतं आहे. हे सगळं होत असताना अचानक संगणकीकरण येतं, कम्प्युटरायझेशन येतं आणि चेहरामोरच बदलून जातो. कारण मोड ऑफ कम्युनिकेशनच बदलला. ईमेल सुरू झाले. जिथे 4-4 दिवस आपण वाट बघायचो, रिझल्ट, प्रमोशन्स, कुणी गेलं, कुणी आलं, जन्म झाला, हे सगळ्यासाठी 4-4 दिवस आपण वाट बघायचो. ते काही सेकंदात बदलून गेलं, व्याख्याच बदलली. अशा वेळेला त्यांनी कसं एक्सेप्ट कसं केलं असेल त्या पोस्टल, कारण त्यांचं कामच ते आहे. अशा वेळेला त्यांनी 4-4 दिवस तर राहिलेले पोस्ट ऑफिसमध्ये काही कर्मचारी. मग त्यांचे होणारे गोंधळ, हा जो संघर्ष आहे सगळा, हा संघर्ष विनोदी पद्धतीने आम्ही सगळ्यांसमोर मांडणार आहोत. कारण हा संघर्ष लोकांसमोर आला पाहिजे. खूप काही त्यांनी कमावलं आहे, खूप काही गमावलं सुद्धा आहे या संपूर्ण काळात. आणि आता आपण वेगळं स्वरूप बघतो पोस्टाचं. अजूनही पोस्ट अत्यंत अविभाज्य अंग झालेलं आहे आपला. त्या पद्धतीचं, कारण आता ईमेल आले, हे आले, तरीसुद्धा त्यांचं कार्य वेगळं आहे. त्यांनी वेगवेगळ्या अजूनही त्यांचं सुरू आहे. पोस्ट कार्ड्स आत्ता मी पुन्हा सुरू केली आहेत एकमेकांना लिहायला, मित्रांना. माझ्या बेवडीचा मुलगा आहे लहान, त्याला मी सुरू केलं म्हटलं. आणि ते एक वेगळं असतं, ते कोणीतरी आपल्याला दिलं. भावनाच वेगळी. एखाद्या प्रियकराने आपल्या प्रियसीला त्या काळी पत्र लिहिणं आणि ते जपून ठेवणं, ह्याची मजा आता नाही. आता तुम्ही मोबाईल ऑन करताना डायरेक्ट तुम्ही त्याचा चेहरा बघता, तिची हुरहुर की तिला मिळालं आहे का पत्र. मग 3 दिवस ती मला बोलत नाही, भेटते तरी, म्हणजे तिला नसेल मिळालं. मग एका बेसावं क्षणी ते पत्र तिला मिळाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, ही जी गंमत आहे ना, ही गंमत नॉस्टॅल्जिक होण्यात आहे. आणि मला असं वाटतं नॉस्टॅल्जिक होणं इज नेक्स्ट टू मेडिटेशन. मंद प्रकाशात असं लता दीदींची गाणी लावल्यावर आपलं जे फिलिंग येतं ना, ते असं नॉस्टॅल्जिक होण्यात आहे. तुझे आत्ता आल्यावर म्हणालीस ना, हे सगळं काहीतरी वेगळं आहे. तो टायर आणि हे कॅसेट्स, मग बाहेर कॅसेट येणार, मग ते आपण पेन्सिल घालून ते पुन्हा आत ढकलणार. ही मजा आम्ही अनुभवलेली आहे. ही मजा ह्या पिढीला कळावी यासाठी ही सिरियल आहे. नक्कीच. आणि ते आधुनिकीकरणामुळे कुठेतरी कमी होत चाललंय. पण मला वाटतं या मालिकेतून ते अनुभवता येईल पुन्हा एकदा प्रेक्षकांना. पण मला कायम असं वाटतं की तुम्ही हास्यजत्राची एक टीम आणि मग सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या सरांनी तुम्हाला एक कुटुंब बनवलेलं आहे. आणि हे कुटुंब आम्ही जेव्हा केव्हा तुमच्या सेटवर येतो ते आम्हाला जाणवत येते की ही एक फॅमिली आहे. आणि आजही मला असता म्हणून आम्ही खूप कंट्रोलमध्ये असतो. तुम्ही असता म्हणून म्हटलं नको, जाणवतं. पण अदरवाईज तुम्ही इमॅजिन करू शकता. खूप छान वाटतं. आणि पुन्हा एकदा ती टीम एका नव्या मालिकेची आणि विशिष्ट भागांची मालिका आहे, त्यामुळे काही भागातून ते बघायला मिळणार, ते एक इंटरेस्टिंग आहे. म्हणजे छोटा पॅकेट डबल धमाका असं म्हणता येईल. 40 भागांची मालिका आहे आणि त्यामुळे पुढे काही त्यात पाणी घालून वाढवलं जाईल वगैरे याचा प्रश्नच येणार नाही. कारण आम्हाला ह्या क्षणाला माहिती आहे त्याचा एंड काय होणार आहे तो. त्यामुळे ना आपण कसं एखादं सरबत घेतलं, त्यात खूप पाणी टाकलं लिंबू सरबतात की ते बेचव होतं, तसं नाही होणार या मालिकेचं. शेवटच्या घोटापर्यंत ते तुम्हाला तेवढाच आनंद देत राहणार ह्याची आम्हाला खात्री आहे. 2022 हे वर्ष, त्याचाही मी उल्लेख केला की रोलर कोस्टर राईड असेल. तुमच्यासाठी कसं होतं आणि काही महत्त्वाचे क्षण तुम्हाला यावेळी नमूद करायचे वाटतात 2022 मधले? हो, नक्कीच वाटतात. कारण 2022मध्ये नुकतंच करोना संपलेलं होतं 2020-21ला. आणि त्यानंतर या सगळ्यांना त्याच्यातून बाहेर काढण्यात हास्यजत्रेचा खूप मोठा वाटा आहे. याचा आम्हाला खरंच खूप अभिमान आहे आणि आनंदसुद्धा आहे. मी याचे आभार मानतो आमच्या सोनी मराठीचे, की ज्या वेळेला करोना खूप वेगळ्या टप्प्यात होता, त्या काळी आम्हाला त्यांनी एका हॉटेलमध्ये नेऊन तिथे आम्हाला बायोबबलमध्ये ठेवून आम्ही सातत्याने एपिसोड्स करत राहिलो, लोकांना तो आनंद देत राहिलो. आणि मोठमोठ्याले व्यक्ती या वर्षभरात आमचं कौतुक करून, कदाचित मी गेल्या म्हटलं तर बरोबर टिंकण, त्यात लता दीदी त्यातले एक आहेत. एक खंत आहे की त्यांनी मला घरी बोलवलेलं होतं भेटायला, या मी भेटू नाही शकलो, पण त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या एक भेटवस्तू माझ्या घरी पाठवली आणि एक पत्र त्यांच्या हस्ताक्षरातलं पाठवलं, जे आयुष्यभर माझ्यासाठी म्हणतात ना, एका सरस्वतीने आपली वीणा भक्ताला दिल्यावर, म्हणजे मी सांगू शकत नाही, काटा आला आत्ता मला बोलताना अंगावर.
तर पण एक खंत आहे की लता दीदींच्या घरी त्यांचे चरणस्पर्श करायला मिळालं असतं तर बरं झालं असतं. बच्चन साहेबांनी सुद्धा आम्हाला बोलवलं आवर्जून, आमच्यावर खूप सांगितलं की आम्ही तुमचं हास्यचित्र बघतो. परवाच आमच्याकडे ते रोहित शेट्टी आणि येऊन गेलेले. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की ते फार फॉलो करतात हास्यचित्रा. म्हणजे त्यांनी लोचन मजनू त्यांनी ते सांगितलं की मेरे को पता है वो हिरे पे हमारी नजर रहती है हमेशा वगैरे असं. म्हणजे आम्हाला खूप असं हे वाटलं की हिंदीमध्ये असणारे सुद्धा आज आपल्या मराठी भाषेतले कार्यक्रम बघतात, याचा वेगळा अभिमान आहे. तर इव्हन सर्कस चित्रपटाच्या सुरुवातीला हास्य जत्रेचा उल्लेख तिथे आहे, स्पेशल मेन्शन आहे, तेही बघून खूप छान खूप आनंद वाटला. तुम्हाला मुद्दा तोच आहे की आज अमराठी लोकांना सुद्धा, कारण आम्ही आता मध्यंतरी मी काही प्रायव्हेट माझ्या टूरवर गेलो होतो फॅमिलीबरोबर. मी केरळला गेलो होतो, पण तिकडे ज्या पद्धतीने केरळी लोकांनी हा चित्र बघितलं आहे, हे मी तुला प्रेरणा तुला सांगून तुझा विश्वास नाही बसणार. म्हणजे मला तिथे VIP ट्रीटमेंट होती अनेक ठिकाणी. म्हणजे मला न भूतो न भविष्यती असं झालं. असं मी आजपर्यंत अनुभवलेलं नव्हतं मराठी कार्यक्रमाला, बरोबर. आणि त्याचा अभिमान वेगळा आहे. याच मराठी कार्यक्रम एवढा पोहोचला आहे तिकडे. तर हेच 2023मध्ये करत राहणार. मी असं अजिबात म्हणणार नाही आज काहीतरी असं वेगळं करेन वगैरे. कशाला? जे आहे ना, जो आनंद आपण देतोय तो आनंद वाढवता कसा येईल याकडे आम्ही बघणार आहोत सगळेच. नक्कीच असा आनंद पसरवत राहा आणि 2022 या वर्ष जसं गेलं तसं 2023 हे वर्ष तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत आणि ही जी नवी मालिका येते त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळू दे. थँक्यू सो मच. नक्की पाहायला विसरू नका. पोस्ट ऑफिस उघडे 5 जानेवारीपासून रात्री 9 वाजता.